नमस्कार मुलांनो, इयत्ता दुसरीचा मराठीचा धडा चौथा नक्कल करूया. नक्कल करूयाचा अर्थ ॲक्शन करायची आपण. आता तुमच्या शाळेमध्ये काही ना काहीतरी कॉम्पिटिशन्स किंवा ॲक्शन असते. म्हणजे तुम्हाला छोटासा असा कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये सांगतात की कोणाची तरी नक्कल करा किंवा टी व्हीमध्ये तुम्हाला जाहिरात येते, ॲडव्हर्टाईज येते, ती ॲक्शन करून दाखवा. तर त्याला म्हणतात नक्कल. तर ह्याच्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये हा मुलगा बेडकाची ॲक्शन करते. बेडूक म्हणजे फ्रॉक. नंतर ही मुलगी हत्तीची ॲक्शन करते. तर या ॲक्शनबरोबर नुसती ॲक्शन नाही तर तो कसा बोलतो ते बोलायचं देखील असतं. जसं डरावडुक डरावडुक तुमच्या पहिल्या कवितेमध्ये आहे बघा, त्याप्रमाणे हत्तीचा आवाज. नंतर हा मुलगा काय करतो, कुत्र्यासारखा उभा राहिला आणि कुत्र्याचा आवाज करतो, भो भो. नंतर ही चिमणीसारखी हवेत उडण्याची ॲक्शन करते, चिव चिव चिमणी. तर आता याप्रमाणे आपण इतरही प्राण्यांची करू शकतो. आता हे बघा इथे दिलेलं आहे, ससा, माकड, मासा, वासरू. वासरू म्हणजे कोण, गाईचं पिल्लू. बकरी, गाय, साप, मांजर, उंदीर, चिमणी. म्हणजे आपण इतर प्राण्यांबरोबर इतर पक्ष्यांची सुद्धा ॲक्शन म्हणजे नक्कल करू शकतो. आणि नुसती नक्कल नाही तर त्यांचा आवाजही काढायचा असतो. तर आपल्याला त्याच्यामध्ये हुबेहूब आपण कुत्र्यासारखं बोलतो, कुत्र्यासारखे ॲक्शन करतो असं म्हटलं जातं. म्हणजे नुसतं याच्यावर तुमचं ॲक्शन नाही तर कॉम्पिटिशन देखील होते. आणि त्या कॉम्पिटिशनबरोबर आपण तसा वेशभूषा करायला लागते. वेशभूषा म्हणजे आपण वेगळे कपडे घालायला लागतात. ठीक आहे. म्हणजे तर तुम्हाला म्हटलं जातं की बाबा हां ह्याने कुत्र्यासारखी ॲक्शन केली, हुबेब केली, मग त्याच्यामध्ये तुम्हाला मार्कही मिळून जातं किंवा प्राईज पण मिळून जाते. ओके. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.